जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार परिक्षेत्र नंदुरबार वन परिक्षेत्र कार्यालय परिसरात असलेल्या शहरातील बस स्थानक परिसरात 6 मे 2026 रोजी WCCB टीम व नंदुरबार प्रादेशिक वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने WCCB टीम व वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार व रेंज स्टॉप नंदुरबार रेंजसह स्टॉप नंदुरबार रोहयो यांनी संयुक्त सापळा रचून नंदुरबार बस स्थानक परिसरात वन्यजीव अवयवांची तस्करी करीत असताना एक पुरुष व 2 महिला संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। नंदुरबार वनविभागाने केलेल्या कारवाईत वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई टीम वनपरिक्षेत्र नंदुरबार यांच्या पथकाने नंदुरबार शहरातील बस स्थानक परिसरात वन्यप्राणी घोरपड अवयव, वन्यप्राणी 4 सोनेरी कोल्हा कातडी, मुंगूसचे अवयव, वन्यप्राणी घोरपड कातडी व एक युनिकॉर्न वाहन मोटरसायकल क्रमांक MH18 CD 1936 असे जप्त करण्यात आले असून नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई टीम वनपरिक्षेत्र नंदुरबार यांच्या पथकाने शहरातील बस स्थानक परिसरात वन्यजीव अवयव तस्करी करताना एक पुरुष व 2 महिला संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले असून सदर संशयित आरोपी व मुद्देमाल वनपरिक्षेत्र कार्यालय नंदुरबार येथे आणण्यात आले असून त्यांच्या विरोधात भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48, 49, ब 44, 50 व 51 चा भंग केल्याने वनपाल नांदरखे यांनी वन गुन्हा नोंदविला असून सदरची कारवाई धुळे वनवृत्त वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग धुळे सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई टीम वनपरिक्षेत्र नंदुरबार प्रादेशिक नंदुरबार रोहयो वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल व वनसंरक्षक यांनी केली असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार प्रादेशिक करीत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार।